धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच एवं व्यवस्थो बुद्ध्या समाधाय मनोर्धी जजाप परमंजाप्यम प्राग्जन्मन्यनुशिक्षितम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे त्या सुश्रीच्या मुखामध्ये गजेंद्राचा पाय अडकला आणि गजेंद्र अत्यंत तळमळीने अत्यंत अंतःकरणपूर्वक भगवंताचं स्मरण करू लागला. जेव्हा सगळे उपाय संपुष्टात येतात, सगळे सांसारिक उपाय नष्ट होतात, तेव्हा पारमार्थिक उपायाकडे माणूस वळतो. जोपर्यंत सांसारिक प्रापंचिक भौतिक उपाय माणसाच्या समोर आहेत तोपर्यंत माणसाला देवाचं स्मरणच होत नाही. पण सगळं संपलं, आता काही राहिलं नाही, आता ईश्वराकडे धाव घ्या. त्याप्रमाणे माणूस धावा करतो. अर्थात ईश्वर देखील दयाळू आहे, भगवान दयाळू आहे. भगवंतानी या गजेंद्राची केलेली स्तुती ऐकली. हे भगवंता, आपण दयाळू आहात, आपण कृपाळू आहात, आपण सर्व विश्व निर्माण करता, पालन आणि संहार करता. आपण एखाद्या नटाप्रमाणे या विश्वामध्ये विविध अवतार धारण करता. यथा नटस्या कृतिभिर्विचेष्टतो दुरत्यानुक्रमण समावतो. हे भगवंता, आपल्याला नमस्कार असो. आपण सर्व मायेच्या द्वारे विश्व निर्माण करता, विश्वाचं परिपालन आणि संहार करता. सामान्य माणसाला आपण कळू शकत नाहीत. आपण केवळ सामान्य माणसाला किंवा सामान्य बुद्धीच्या लोकाला, जे सांसारिक आहेत त्यांना आपण कळत नाहीत. बुद्धिंद्रिय प्राण, बुद्धी इंद्रिय प्राण यांच्या पलीकडे आपण आहात. आपण शब्दाच्या पलीकडे आहात. त्यामुळं वाचा देखील आपल्यापर्यंत पोचू शकत नाही. म्हणून ते म्हणतात, गजेंद्र भगवंताला पुन्हा पुन्हा वंदन करतो, त्यांची स्तुती करतो आणि हे भगवंता, आता लवकरात लवकर माझी मुक्तता यातून कर. आणि नमो नमस्ते अखिल कारणाय. हे भगवंता, आपण सगळ्या विश्वाचं अखिल कारण आहात आणि आपण अपवर्ग देणारे आहात. हे देवा, आपण या विश्वामध्ये व्यक्त होता, प्रगट होता, परंतु गुणरूप आपण धारण करता. मूढाय गुणधर्मिणे, आपण मूढासाठी गुण धारण करता. वास्तविक आपण निर्गुण निराकार आणि निर्विकार आहात. निर्गुण निराकार निर्विकार आपलं स्वरूप आहे. सच्चित आनंद हे आपलं स्वरूप आहे. सच्चित आणि आनंद हे आपलं स्वरूप आहे खरं म्हणजे. परंतु आपण लोकांना, सामान्य लोकांना अनाकलनीय असल्यामुळं त्यांच्या आकलनात यावं, त्यांना कळावं म्हणून मूढाय गुणधर्मिणे, मूढासाठी आपण गुण धारण करता, गुणरूप होता. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गुणाच्या निमित्ताने एखादा भगवंतावर प्रेम करू इच्छितो तर आपण कृष्णावतार धारण करता. तुम्ही क्षात्र धर्माचं परिपालन करण्यासाठी रामावतार धारण केला. तुम्ही एखाद्या हिरण्यकशिपाला मारण्यासाठी क्रव्यात असणाऱ्या या नृसिंहाचा अवतार धारण केला. ज्या वेळेला धरणीचं उद्धारण करायचं होतं त्यावेळेला वराह अवतार धारण केला. हे सगळे वेगवेगळे अवतार आपण धारण केले, ते भक्ताच्या इच्छेप्रमाणे आणि भक्ताला कळावं म्हणून. तमक्षरम ब्रह्म परम परेश, आपण परेश आहात, आपण प्रत्यक्ष ब्रह्म सनातन आहात. यस्य ब्रह्मादयो देवा वेदा लोकाश्चराचराः, ब्रह्मादिक देव देखील आपल्याला जाणू शकत नाहीत. नाम रूप विभेदेन फलव्याच कलया कृतः, नाम आणि रूप याच्या भेदाने आपण या विश्वामध्ये विविध अवतार धारण करता, विविध नाम आणि विविध रूप आपण घेता. परंतु ब्रह्मादिक देवाला सुद्धा आपण अनेकदा मोहिनी पाडता. या दृष्टीने हे देवा, आत्मात्मजात ग्रहवित्त जनेषु सक्ते, आत्म अर्थात संसारिक व्यापातापामध्ये अडकलेला, संसाराच्या चिखलामध्ये अडकलेला
आत्मात्मजाप्त गृहवित्त जनेषु सक्तैर, केवळ स्वतःचा विचार करणारा, स्वतःच्या कुटुंबाचा विचार करणारा, देह स्त्री पुत्र मित्रानुचर हे वृषातोषे हेतोर्ममेत्थम, केवळ देह स्त्री पुत्र मित्र, त्याचप्रमाणे हय वृष अर्थात साधनं, वेगवेगळ्या प्रकारचे वाहनं, घर दार प्रपंच याच्यात तल्लीन असणाऱ्या लोकांना तुम्ही कधीच कळू शकत नाहीत. म्हणून दुष्प्रापणाय गुणसंग विवर्जिताय, जो गुणसंग ज्यांनी विवर्जित केलेला आहे त्यालाच आपण जाणू, तोच आपल्याला जाणू शकतो. मुक्तात्मभे, जे मुक्त आहेत तेच आपल्याला जाणू शकतात. स्वर्धये परिभाविताय, तेच आपल्या अंतःकरणामध्ये तुमची भावना करू शकतात, तुम्हाला जाणू शकतात. आपण प्रत्यक्ष ज्ञानस्वरूप आहात. या ठिकाणी ज्ञानात्मने भगवते भगवन नमस्ते. या ठिकाणी ज्ञानात्मने, ज्ञान हे तुमचं स्वरूप आहे. भगवंताचं स्वरूप काय तर ज्ञान. भगवान हा ज्ञानस्वरूप आहे आणि जीव हा अज्ञान स्वरूप आहे. म्हणून ज्ञान हे तुमचं खरं स्वरूप. हे देवा, यथार्थ चोगणे सवितुर गभस्तयो, या ठिकाणी ज्याप्रमाणे सविता गभस्ती सूर्य, ज्याप्रमाणे वेगवेगळ्या आपण पात्र ठेवले म्हणजे त्या पात्रामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं. हे वेगवेगळं जरी पडलं तरी प्रत्यक्ष सूर्य एकच आहे. म्हणून यथार्थ शोगणे सवितुर गभस्तयो निर्यांते संयाती सकृत स्वरोची शाहा, ज्याप्रमाणे सूर्याचे वेगवेगळे प्रतिबिंब वेगवेगळ्या भांड्यामध्ये पडतात, पाण्यात पडतात आणि आपल्याला हे भिन्न भिन्न पात्रानुसार भिन्न भिन्न प्रतिबिंब दिसतात, पण सूर्य एकच आहे. त्याप्रमाणे आपण एकच आहात, साक्षी आहात, अध्यक्ष आहात. हे देवा, आपण लवकरात लवकर या मला संसार चक्रातून, मी ज्या ग्रहाच्या तोंडामध्ये अडकलेलो आहे त्यातून मुक्त करा. आणि सवयीनं देवासुरमर्त्य तिर्यंग, आपण कोणत्याही पक्षाचं स्वरूप आपण धारण केलं परंतु आपण पक्षी स्वरूप नाहीत. आपण पशुचं रूप धारण केलं पण आपण पशु स्वरूप नाहीत. आपण वेगवेगळे मानव, त्याचप्रमाणे गंधर्व दानव हे रूप धारण करता, पण हे तुमचं खरं स्वरूप नाही आहे. निषेध शेषो जयताद शेषा, इथपर्यंत आपण काल आलेलो होतो. निषेध शेषो, सगळ्याचा निषेध करत 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 जे शिल्लक राहील. या ठिकाणी उदाहरण म्हणून मुद्दाम सांगतो, जनी जनार्दन यांनी त्यांच्या जानकी स्वयंवरमध्ये फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. त्याने असं म्हटलंय की जेव्हा रामचंद्राचा विवाह सीतेशी अर्थात करण्यासाठी सर्व लोक तळमळत होते की रामानेच या ठिकाणी धनुष्य उचललं पाहिजे, हाच खऱ्या अर्थाने योग्य स्त्रीला या सीतेला पती आहे. परंतु या ठिकाणी धनुष्य मोडण्याचं, धनुर्भंगाचं एक दिव्य करायचं होतं आणि धनुर्भंगाचं दिव्य करायचं आहे. मग धनुर्भंगासाठी कोणीच तयार नव्हतं. यावेळेला सीतेची एक दासी विजया नावाची होती. ती सीतेला एकेका क्षत्रियाची माहिती करून देत होती. हे क्षत्रिय कुठं बसलेत? क्षत्रिय सगळे राजसभेत बसलेत आणि जनता सगळी या दरबारात बसलेली आहे आणि जनकाचा दरबार आहे. त्यामध्ये एक 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 क्षत्रियाचे परिचय ती विजया करते. सीता पाहते, हातामध्ये तिने वरमाला घेतलेली आहे आणि एकेकाकडे पाहते. एक एक क्षत्रियाचं परिचय ती करून देते विजया. आणि करत 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 त्यांनी वर्णन असं केलंय की विजया नृपरूपी प्रपंच तेथ, वेगवेगळे नृप, वेगवेगळे राजे म्हणजे प्रपंच या स्वरूपाचे आहेत. सगळे राजे हे प्रपंच आहेत. हे सगळे राजे म्हणजे संसार आहेत. हे सगळे राजे म्हणजे संसाराचे प्रतिनिधी आहेत. आणि विजया ही श्रुती आहे. ती एकेका राजाचा परिचय करून देते. हा राजा याने अमुक पराक्रम केला, याने असं असं केलं, याने यांना जिंकलं, याने त्यांना जिंकलं, याचं राज्य इथपर्यंत आहे. असं केल्यानंतर सीता म्हणते पुढं चला. त्यानंतर पुढचा क्षत्रिय दाखवा. म्हणजे एकेकाला नाकारत जाते. निषेध शेषो, नाकारणे की नाही नाही याच्यात काही राम नाही, याच्यात काही तथ्य नाही, याच्यात काही महत्त्व नाही, हा काही नको आहे, हा पटला नाही. करत 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 नृपरूपी प्रपंच तेथ नेती मुखे नाकारित, ती नेती 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 न येती, हा नाही हा नाही हा नाही. म्हणजे माझ्या मनातला जो आहे तो हा नाही आहे, माझ्या मनातला जो आहे तो हा नाही आहे. याप्रमाणे एकेकाला नाकारत 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 कोण उरलो म्हणले? उरेल सत्य श्रीराम, राम तेवढा उरेल. कारण सगळ्यांना नाकारल्यानंतर रामचंद्राचं दर्शन झाल्यावर
असं लक्षात येईल की हाच खऱ्या अर्थाने माझ्या मनातला माझा पती आहे, जो मी माझ्या मनाने वरलेला आहे. अर्थात सगळ्यांना नाकारणे आणि एकाला स्वीकारणे, ज्याला म्हणतात निषेध शेषो. सगळ्याचा निषेध करत करत जो शिल्लक राहतो तो ईश्वर आहे. याप्रमाणे भगवान निषेध शेष आहे. सर्व जगाचा निषेध करावा लागतो, सगळ्या जगाचा. ही वस्तू म्हणजे देव नाही, ही वस्तू म्हणजे देव नाही. जसं आपण सुगंधाचा शोध घ्यायचा झाला तर पाकळ्या म्हणजे सुगंध नाही, पराग म्हणजे सुगंध नाही, पानं म्हणजे सुगंध नाही. मग सुगंध काय? सुगंध हा फक्त आपल्या गंध म्हणजे आपल्याला नाकानेच कळू शकतो, डोळ्याने दिसणारा नाही आहे. सुगंध हा डोळ्याने दिसू शकत नाही, तो कानाने ऐकू शकत नाही, तो स्पर्शाने कळत नाही, म्हणून नाकारावं लागतं. नाही, हा नाही, तो नाही, तो नाही. मग उरल काय? उरल फक्त सुगंध, जो निर्गुण निराकार निर्विकार आहे असं ईश्वर. त्याप्रमाणे नायम वेद स्वमात्मानं यच्छक्ष्याद्यं देहातम तम दुरत्य महात्मम भगवंतमितोऽस्म्यहम्. हे भगवंता, तुम्हाला मी शरण आलो, नमस्कार केला आणि अत्यंत आर्ततेने हात मारली. देवा लवकर या, आता माझी शक्ती क्षीण झाली, आता मी मृत्यूच्या दाढेतच आहे. एवं गजेंद्रमुपवर्णित निर्विशेषम. अतिशय सुंदर विवरण भागवतकारांनी केले. याप्रमाणे गजेंद्रांनी निर्विशेषाचं, ज्याचं विशेषण सांगता येत नाही, निर्विशेष म्हणजे ज्याचं विशेषण, जो स्वतः नामरूपच नाही तर विशेषण कुठलं आलं? नामरूप असेल तर विशेषण. एखाद्या नावाला विशेषण देतो आपण, पण ज्याला नावच नाही त्याला काय विशेषण देणार आहे? त्याला विशेष्य आणि विशेषण हे स्वरूपच नाही, तो या व्यवहारातलाच नाही आहे. म्हणून एवं गजेंद्रमुपवर्णित निर्विशेषम. त्याचप्रमाणे ब्रह्मादयो विविध लिंगभिधाभिमानाः. ब्रह्म अशा वेगवेगळ्या लिंगाने, वेगवेगळ्या. आता लिंग म्हणजे काय? लिंग म्हणजे गमयती ती लिंग हा, असं या ठिकाणी सिद्धांत मांडण्यात आलेला आहे. जो वस्तूचा निर्देश करतो त्याला लिंग म्हणतात. म्हणून या ठिकाणी ज्या भाषाविज्ञानाने किंवा व्याकरण तज्ज्ञांनी या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने लिंग शब्दाचा गमयती, ग म्हणजे गमन, जिकडे घेऊन जातं. काय घेऊन जातं? तर आपलं मन जिकडे घेऊन जातं त्याला लिंग असं म्हणायचं. म्हणजे आपल्या मनाचं जे स्वरूप आहे ते ज्याच्याकडे, त्या वस्तूकडं, वस्तू निर्देशात्मक स्वरूप, त्याला म्हणतात लिंग. म्हणून ज्या लिंगाचं स्वरूप, लिंग म्हणजे भगवंताचं स्वरूप नाही आहे, भगवंताकडे घेऊन जायचा मार्ग आहे. आता लिंग म्हणजे काय? जसं आपण शाखाचंद्र न्याय असं म्हणतो. शाखाचंद्र न्याय म्हणजे काय? आपल्याला दाखवायचा असतो चंद्र, पण आपण म्हणतो तो चंद्र पाहिला का? ती बारीक कोर द्वितीयची चंद्राची कोर दिसतच नाही. कुठे हो, कुठे हो? तो नाही का झाड, ते लिंबाचं झाड, हां झाड दिसलं. मग त्याची ती फांदी, हा फांदी दिसली. मग त्याची ती बारीक असणाऱ्या पानाची तिरिंबी दिसली का? त्याचं टोक दिसलं का? हो. मग त्याच्या पलीकडे चंद्र आहे, हो दिसला. आता आपल्याला झाड नाही दाखवायचं, आपल्याला फांदी दाखवायची नाही, पण आपल्याला चंद्र दाखवण्यासाठी फांदी दाखवावी लागते. त्याप्रमाणे भगवान काय आहे, ईश्वर काय आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला जे काही दाखवावं लागतं त्याला म्हणतात लिंग. म्हणून ब्रह्म हे लिंग आहे भगवंताचं. ते स्वरूप भगवंताचा आनंदमय आहे, परंतु आनंद दाखवता येत नाही, तो कळतही नाही. त्यामुळं ते म्हणतात की ब्रह्मादयो विविध लिंग भिधाभिमानाः नैते यदोपसृ निखिलात्मकत्वात् तत्राखिलमरमयो हरिराभिरासीत. आणि गजेंद्राने आर्तपणाने हाक मारली, देवा भगवंता लवकरात लवकर या, मला यातून मुक्त करा, मला संसारातून मुक्त करा. आता मला कोणाबद्दलही प्रेम उरलेलं नाही, अंतःकरणात कशाबद्दलही लिप्तता उरलेली नाही. आणि हे भगवंत अंतःकरणपूर्वक या ठिकाणी हा गजेंद्राचा आवाज ऐकू गेला हो का हो देवाला? गजेंद्राचा आवाज, गजेंद्राला तर शब्दच नव्हते. अंतःकरणपूर्वक त्यांनी फक्त स्तुती केली, देवाला ऐकू गेली. हो म्हणजे देवाला ऐकू गेली का हो? कणाकणामध्ये तो भरलेला आहे, त्याला ऐकू नाही जाणार तर काय? चिठी केपग नुपुर बांधे उभी साहब सुनता आहे. याप्रमाणे एका मुंगीच्या पायाला जर घुंगूर बांधलं तर त्याचा सुद्धा आवाज भगवंताला ऐकू येतो. याचा अर्थ असा की भगवंताला सगळ्यांचं अंतःकरण कळतं. म्हणून त्या गजेंद्राने आर्तपणाने हाक मारली. आर्तपणाने हाक मारल्याबरोबर नैते यदोपसुर निखिलात्मकत्वात् तत्राखिलामरमयो हरिराभिरासीत.
तन्तत्पदार्थमुपलभ्य जगन्निवास स्तोत्रं निशम्य दिविजयैः सह संस्तुवद्भिः छन्दोमयेन गरुडेन समुह्यमान चक्रायुधोऽभ्यगमनाशु यतो गजेंद्रः. भगवंताच्या कानावर त्याची आर्त हाक आल्याबरोबर भगवंत हे लक्ष्मी आणि भगवान विष्णू, भगवान स्वतः शेषशायी शेषावरती पहुडलेले होते, क्षणात उठले. अहो क्षण कशाला, क्षण शब्दसुद्धा, क्षण हा काळसुद्धा फार झाला. उठल्याबरोबर लक्ष्मी म्हणाली, अहो कुठं निघालात इतक्या घाईने. या ठिकाणी वर्णन असं कवीने केलेलं आहे की लक्ष्मीने विचारलं कुठं निघालात, तेव्हा याचं उत्तर देताना भगवंतानी फक्त हत्ती शब्द उच्चारलाय, पण ह शब्दाचा उच्चार लक्ष्मीपाशी केला आणि ती शब्दाचा उच्चार हत्तीपर्यंतच्या तिथे आला. अर्थात हत्ती म्हणायला किती वेळ लागतो, हत्ती, पण ह ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज असं म्हटलंय. तेव्हा ह कहे लक्ष्मी, हा शब्द लक्ष्मीपाशी उच्चारला आणि ती शब्दाचा उच्चार हत्तीपाशी येऊन केला. अर्थात ह म्हटल्यानंतर थांबले नाहीत, तर ह म्हणल्याबरोबर ती म्हणलेत, पण विजेच्या वेगाने, विद्युत वेगाने असं आपण म्हणू. त्यांनी शब्द वापरलाय छंदोमयेन गरुडेन समुह्यमान. कोणत्या गरुडावर बसले होता, गरुड आला मग बसले. कोणता गरुड आहे, छंदोमयेन गरुडेन समुह्यमान. छंदोमय गरुड आहे. छंद म्हणजे वेद, छंद म्हणजे वेदातले छंद, अनुष्टुप छंद, त्रिष्टुप छंद, जगती छंद, विराट छंद, असे अनेक छंद आहेत वेदामध्ये. तेव्हा या वेदातल्या छंदावर भगवान बसले. अहो गरुडाला कधी बोलवायचं आणि गरुडाने कधी यायचं आणि त्याच्यावर बसायचं कधी. गरुड हा छंद, या वेदाच्या ऋचांचा जो छंद आहे तोच गरुड आहे. आणि त्या छंदोमय गरुडावर असं म्हणतात की गरुड हे सामगायन करत असतो. गरुड दोन प्रकारचं सामगायन करतो. बृहत साम हा गरुड गातो. याप्रमाणे या सामगायनाच्या छंदावर भगवान बसले. अर्थात भगवान सामगायनाने प्रसन्न होतात आणि ताबडतोब हत्तीच्या तिथे आले. हत्तीने क्षणभरात पाहिलं, त्याच्या डोळ्यातून गळगळ अश्रू येत होते, रडत होता तो. आणि भगवंताला पाहिलं की त्याला आनंद अश्रू दाटले. अरे देवा, केवळ एका स्तुतीच्या नुसत्या माझ्यासारख्या मूढ, माझ्यासारख्या अज्ञानी, माझ्यासारख्या पशुसाठी तुम्ही आलात. केवळ स्तुती ऐकली आणि आलात. देवा तुम्ही किती दयाळू आहात. आणि आनंद देव समोर दिसायला लागले, पण देव उभे राहिले तसेच. अरे आकाशामध्ये यावेळेला भगवंतानी हरी अवतार धारण केल्याचं वर्णन आहे. म्हणजे हरिणीच्या पोटी, काल आपण बघितलं हरिमेधस नावाचे जे ऋषी होते त्यांची पत्नी हरिणी नावाची, तिच्या पोटी म्हणजे हरिणीच्या पोटी भगवंताने हा अवतार धारण केला, म्हणून त्याला हरी अवतार असं म्हणतात. आणि तत्काळ भगवान तिथे उभे राहिले गरुडावरती आरूढ होऊन. गरुडावर बसलेले भगवान दिसले आकाशात. अहो देवा या न लवकर, तुम्ही इतक्या त्वरेने आलात, या त्वरेने तुम्ही माझ्याकडे धावून आलात, परंतु आता ही त्वरा तुमच्या हातातल्या चक्राकडे पहा आणि चक्र या ठिकाणी फेका आणि याला खलास करा, मला मुक्त करा. पण भगवान तसेच थांबले. त्यांनी क्षणभर विचार केला, अरे बरोबर आहे, पत्रम पुष्पम फलं तोयम योमे भक्त्या प्रयच्छती. अरे बरोबर आहे, देवाला काहीतरी द्यावं लागतं म्हणजे देव आपल्याला देतो. देवाला काही ना काहीतरी द्यायला पाहिजे. भगवान हा भावाचा भुकेला आहे, त्याला काहीतरी दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे, अहो पत्रम पुष्पम फलं तोयम, त्याला काही दिलं तरी चालतं. माऊलीने याचं भाषांतर करताना, विवरण करताना म्हटलंय की एर पत्र पुष्प फल ते मज भजावया मीस केवल. भगवंताला भजण्यासाठी एक निमित्त आहे. मीस म्हणजे मिशाने आपण म्हणतो, निमित्ताने एक निमित्त लागतं भगवंताला भजन करण्यासाठी, पूजन करण्यासाठी. भगवंताच्या भजनासाठी झांदेची गरज नाही, टाळेची गरज नाही, चिपळ्याची गरज नाही, पण काही ना काहीतरी लागतं ना. हो नामदेवानी तर दगडाचे टाळ केले होते. दोन दगड हातात घेतल्याने तोच टाळ झाला. त्याप्रमाणे नामा कीर्तन करी पंढरी आहे, अशा पद्धतीने दगडाचे टाळ करणारा नामदेव काय आणि पत्रम पुष्पम फलं तोयम म्हणणारा गजेंद्र काय. भगवंताला केवळ भावप्रिय आहे. मग तुम्ही प्रेमाने काही अर्पण करा. देव तुम्हाला पैसा मागत नाही, देव तुम्हाला अडका मागत नाही, देव तुम्हाला काहीच मागत नाही. देव म्हणतो फक्त भाव तुमच्या अंतःकरणातला माझ्याकडे पाठवा. पण तो पाठवण्यासाठी एखादं निमित्त पाहिजे. मग पत्रम, एखादं पान टाका,
माझ्यासाठी एखाद्या पत्री पूजा करा. आपण पत्री पूजा करतो ना, या गणेशाची, गणपतीची जेव्हा स्थापना करतो तेव्हा पत्री पूजा करतो. काय हो, सगळे पानंच आणतो वेगवेगळ्या ठिकाणचे. वेगवेगळे करबीरचे पानं आणतो, जंबीरचे पानं आणतो, जांभळाचे पानं आणतो आणि शमीचे पानं आणतो आणि देवाची पूजा करतो. देव म्हणतो हो, मला पत्र प्रिय आहे म्हणून पत्री पूजा आहे, पुष्पप्रिय आहे म्हणून पुष्पप्रिय पूजा आहे. पत्रम पुष्पम फलं तोयम. अहो, फळ नसलं तरी पाणी सुद्धा चालेल. देव म्हणतात तुम्ही काही अर्पण करा, सांगा पंचपक्वान्नाचा नैवेद्य अर्पण केलाय असं म्हणून पाणी सोडा. देव म्हणतो मी स्वीकारला. आपण म्हणतो ना, मग काही जरी आपल्याला जवळ नसलं तरी आपण समर्पयामी म्हणून पाणी सोडतो. फलम समर्पयामी, तांबूलम समर्पयामी. कुठे हो तांबूल? नाही, मग काय? पाणी आहे. तांबूल म्हणून पाणी, फल म्हणून पाणी, नैवेद्य म्हणून पाणी. देव म्हणतो मी स्वीकारतो, मी त्याचाच भुकेला आहे. पण भक्तिभावपूर्वक केलं तर, नुसतं या ठिकाणी कर्मकांड केलं तर नाही. याप्रमाणे त्यांनी ओळखलं की भगवंताला काहीतरी दिलं पाहिजे. अरे काय देऊ देवा मी तुला, आणि मी तर अडकलोय, आता माझे पाय अडकला, मी काही देऊ शकत नाही. तरी देव खाली येईनात. मग त्यांनी आपली सोंड आसपास अशी फिरवली आणि सोंडेमध्ये एक कमलाचं फूल घेतलं आणि भगवंताकडे असं फेकलं. देवा हे घे माझं फूल, हे फूल म्हणजे माझं अंतःकरण आहे, हे घे असं म्हणल्याबरोबर ते फूल आकाशात आलं आणि तत्काळ भगवंताने हातात सुदर्शन चक्र घेतलं आणि चक्रेनं, या ठिकाणी त्यांनी वर्णन केलं, चक्रायुधोभ्यगमदाशु येतो गजेंद्र. तत्काळ भगवंतानी या चक्रेनं नक्रबदनं विनिपाट्य तस्मात, ताबडतोब त्या नक्राचं बदन फाडून टाकलं चक्राने आणि त्याचं पाय मोकळा केला. भळभळ भळभळ रक्त निघालं. तो त्या ठिकाणी सुसर ठार झाला, मगर ठार झाली आणि गजेंद्राचा पाय मोकळा झाला. गजेंद्र तोही मुक्त झाला. गजेंद्राच्या पायाला लागल्याबरोबर गजेंद्र त्यातून मुक्त झाला. सोमतः सरस्वरबलेन गृहीत आर्तो दृष्ट्वा गरुत्मती अखरीम हरिखम उपात्य चक्रम उत्क्षेप्य सांबुजकरम गिरिवाह कृच्छान नारायणोखिल गुरु भगवन नमस्ते. भगवंतानी त्याला आपल्या करांबुज, आपल्या 4 हातांनी भगवंतानी त्याला उचललं. भगवंतानी त्याला जवळ घेतलं आणि ताबडतोब तम वीक्ष पीडित म्हणजे सहसावतीर्य सग्राहमाशु सह कृपयोजहार ग्रहात विपाटित मुखा दरिणा गजेंद्रम संपष्टताम हरिर्मुचदुस्त्रियाणाम. भगवंतांनी ताबडतोब त्याला त्यातून मुक्त केलं. हे दोघंही मुक्त झाले. गजेंद्रालाही वेगळा देह प्राप्त झाला आणि सुसर जी मगर होती तीही दिव्य रूपामध्ये परिवर्तित झाली. एवढ्यात शुकाचार्यांनी विचारलं, महाराज तदा देवर्षी गंधर्वा ब्रह्मपुरोगम. आकाशामधून पुष्पवर्षाव झाला. सर्वांनी आकाशातून पुष्पवर्षाव केला. भगवंत हरी म्हणजे काय हो? हरी म्हणजे दुःख हरी. जो दुःख हरण करतो त्याला हरी म्हणतात. जो हरण करतो, कशाचं हरण करतो तर दुःखाचं. आणि हा हरी शब्द उच्चारला म्हणजे आपोआपच आपल्या सर्व दुःखाचं हरण होतं. म्हणून तर आपण हरिजागर म्हणतो. त्याचप्रमाणे या ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ लिहिला. का लिहिला हरिपाठ? त्यांना दुसरा शब्द वापरता आला असता, पण नाही. हरिपाठ याच्यासाठी की हा महाप्राण आहे आणि हा महाप्राणाचा उच्चार आपल्या बेंबीपासून करावा लागतो. जसं जसं आपण चा उच्चार करतो तसं तसं आतमध्ये धक्के बसत जातात. आपल्याला कधीच श्वासाचा त्रास होणार नाही. आपल्याला कधीच या बीपीचा, ब्लड प्रेशरचा त्रास होणार नाही चा उच्चार केल्यावर. का तर हा आपल्याला श्वास मोकळा करणारा एक शब्द आहे. ज्याला आपण या चा उच्चार हा आपल्याला सर्वश्रेष्ठ असं उच्चाराच्या दृष्टीने त्याला फार महत्त्व आहे. म्हणून ज्याला आपण परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी असे 4 वाणीचे प्रकार म्हणतो, तर त्या परा वाणीमधून तो पश्यंतीमध्ये येतो, मग परा पश्यंती, मग मध्यमेत येतो म्हणजे कंठात येतो आणि मग वैखरीतून प्रगटतो. म्हणून चा उच्चार फार महत्त्वाचा आहे. तो हवेच्याद्वारे झालेला उच्चार आहे. म्हणून त्याला महाप्राण असं म्हणतात. नावच त्याचं महाप्राण आहे, म्हणजे प्राणरक्षक आहे तो. या दृष्टीने भगवंतानी हरी हा अवतार धारण केला आणि ममुचो कुसुमा सारम. त्याची मुक्तता झाल्याबरोबर आकाशात देव जमा झाले. त्यांनी दुंदुभी वाजवल्या. त्याप्रमाणे अप्सरा नृत्य करू लागल्या, गंधर्व गायन करू लागले. नेतृदुंदुभी उदिव्या गंधर्वा नृत्य जगुहू श्रेष्ठारणा सिद्ध सुचो पुरुषोत्तमम
सगळ्यांना आनंद झाला आणि भगवंताचं आश्चर्य वाटलं की एका मूढ, म्हणजे आपण म्हणतो ना पशु नाही देही गती, पशु देही नाही गती असं आपण म्हणतो, पण या ठिकाणी पशुला सुद्धा गती प्राप्त करून दिली भगवंतानी. म्हणजे आपले वचन सुद्धा भगवंतानी अनेक वचनं खोटे ठरवलेले आहेत. पशुला सुद्धा मुक्ती दिली. या गजेंद्राला आपलं पार्षदगण म्हणून भगवंतांनी नेमलं, आपला बॉडीगार्ड म्हणून नेमलं. यौसो ग्राहस वैद्य परमाश्चर्य रूप धृक मुक्तो देवल शापेन हु गंधर्व सत्तमाहा. या ठिकाणी शुकाचार्य महाराजांनी सांगायला सुरुवात केली की अरे परीक्षिते, हा जो गंधर्व होता, हुहू नावाचा गंधर्व, तो देवल शापेन, एकदा काय म्हणे यमुनेमध्ये देवल स्नान करत होते आणि करताना या हुहू गंधर्वांनी त्यांचे पाय ओढले. हुहू गंधर्व तिथे आपल्या स्त्रियांसह वर्तमान क्रीडा करण्यासाठी आला होता, जलक्रीडा करण्यासाठी. यावेळेला देवल यांचा पाय त्यांनी खाली ओढला. तेव्हा देवल हे ऋषी ते म्हणले अरे अरे कोण आहे, माझा पाय कोणी ओढला, आणि हा हसू लागला. देव या ऋषींची गंमत केली, मुनींची टिंगल केली. खरं म्हणजे मुनी ऋषी हे दिव्य लोक होते, यांची टिंगल करायची गरज नाही, पण हे गंधर्व लोक स्वतःच्या मस्तीमध्ये आपल्या श्रीमंतीमध्ये आपल्या सौंदर्यामध्ये व्यस्त असायचे आणि स्त्रियांच्या समोर काहीतरी कृती करावी की ज्यामुळे यांचा हसू होईल, म्हणून यांनी त्यांचे पाय ओढले. पाय ओढल्याबरोबर 2-3 वेळेला असे प्रकार झाल्याबरोबर देवल संतापले. देवल म्हणले काय रे गंधर्वा, तुझं नाव, तू गंधर्व असताना हुहू गंधर्व मला माहीत आहेस, आणि तू आज असं जर माझी टिंगल टवाळी करत असशील तर तू ताबडतोब एका ग्रहाच्या जन्माला जाशील, एका सुसरीच्या जन्माला जाशील, मगरीच्या जन्माला जाशील. ज्याप्रमाणे हा मगरीच्या जन्माला आला. यांनी हात जोडले, महाराज चुकलं माझं, क्षमा करा. मग त्याने उशाप दिला की ज्या वेळेला गजेंद्राचा पाय तू धरशील त्यावेळेला भगवान तुला मुक्त करतील, म्हणून त्याप्रमाणे हा आज मुक्त झाला. आणि हा जो गजेंद्र होता तो कोण होता, त्याने सांगितलं की हा गजेंद्र पूर्वी इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. तो द्रविड देशाचा इंद्रद्युम्न, पांड्य नरेश पांड्य वंशातला हा इंद्रद्युम्न नावाचा राजा. हा मोठा साधक होता, चांगल्या पद्धतीने देव धर्म कर्म त्याचप्रमाणे अनुष्ठान तो करत असे आणि सज्जन होता. त्याचप्रमाणे धर्मकर्म करणारा होता, सर्व साधनं शुचिता अशा प्रकारचं संपन्न. पण घटना अशी घडली की एकदा त्यांनी मौन व्रत धारण केलेलं होतं. तो पूजेच्या वेळेला मौन व्रत धारण करायचा आणि मौन व्रताच्या वेळेला कोणाला बोलायचंच नाही. पण एकदा घटना अशी घडली की अगस्ती ऋषी आपल्या सर्व शिष्यांसह तिथं आले. आल्याबरोबर अगस्तीने पाहिलं आणि सगळे शिष्यही होते. हा शांत डोळे झाकून बसलेला, मौन व्रत धारण केलेलं होतं इंद्रद्युम्न राजाने. अगस्ती आले म्हणून काय झालं, त्याला वाटलं आता आपलं मौन व्रत आहे, कसं बोलावं, या म्हणता येत नाही, बसा म्हणता येत नाही, पण निदान खुणा करता येतात माणसाला. डोळ्याने खुणावता येतं, हाताने खुणावता येतं, पण त्यांनी काहीच लक्ष दिलं नाही. त्याने आपला डोळे झाकले आणि स्तंभाप्रमाणे शांत बसला डोळे झाकून. अगस्ती म्हणले अरे ए राजा, तू इतका जर स्वतः माजला असशील, स्वतःच्या धर्मकर्माचा तुला जर अभिमान झाला असेल आणि एखाद्या मुकस्तंभाप्रमाणे बसला असशील तर मी तुला शाप देतो की तू पुढच्या जन्मी एक हत्ती होशील, हत्ती, मदोन्मत्त हत्ती. असं म्हणल्याबरोबर हा इंद्रद्युम्न राजा तो म्हणाला महाराज अहो असं करू नका, मी धर्मकर्मात होतो, माझं मौन व्रत होतं, माझं काय चुकलं. ते म्हणले चुकलं म्हणजे तुला केवळ खुणेने सांगता येत नाही, सत्कार हा काही शब्दानेच करावा लागतो का. सत्कार शब्दाने नाही, खुणाने करता येतो, डोळ्याने करता येतो, हाताने करता येतो, बसा म्हणता येतं, काय बिघडलं. पण तू स्वतःच्या नादामध्ये मदोन्मत्त आहेस, तेव्हा जर तू एवढा मदोन्मत्त आहेस तर तू हत्तीच होशील. मग यांनी सांगितलं मला उशाप, त्यांनी सांगितलं भगवान तुझी मुक्तता करतील, पण ज्या वेळेला सुसर एक मगर तुझे पाय धरील, तुझ्या पाय ओढेल, त्यावेळेला तू भगवंताचं स्मरण करशील, त्यावेळेला मात्र तुला पूर्वजन्मीचं स्मरण होईल. एवढा माझा तुला उशाप आहे, पूर्वजन्मीचं स्मरण तुला होईल आणि तू मुक्त होशील. ज्याप्रमाणे हा मुक्त झाला. म्हणजे हे दोघंही पूर्वजन्मीचे, एक हुहू गंधर्व होता आणि एक इंद्रद्युम्न राजा होता. ज्याप्रमाणे या जन्मात त्यांचं एक पूर्वजन्मीच्या गोष्टीशिवाय माणसं एकमेकाला भेटतच नसतात. प्रत्येक गोष्टीच्या मागे पूर्व सुकृत आहे, हे सगळं पूर्वजन्मानुसारच आहे. कुणी कोणाच्या संपर्कात यावं, कुणी कोणाला, कोण कोणाची पती व्हावं, कोण कोणाची पत्नी व्हावं, कोण कोणाचा भाऊ व्हावं, हे सगळं
पूर्वीच्या कर्मानुसार होत असतं. पण काही काही वेळेला वैर साधण्यासाठी सुद्धा असे भाऊबंध निर्माण होतात. काही वेळेला मित्रत्वसुद्धा शत्रुत्वामध्ये परिवर्तित होतं. असो, याप्रमाणे पुढे त्यांनी रैवत आपण काल बघितलं. पहिला स्वयंभुव मनू, दुसरा स्वारोचिष मनू, तिसरा उत्तम मनू, चौथा तामस मन्वंतर. ज्या तामस मन्वंतरामध्ये ही गजेंद्र मोक्षाची कथा घडली. त्यानंतर वैवस्वत मन्वंतराच्या पासून आपण सुरुवात केली. स्वयंभुव मनू हे वैवस्वत. आता सध्या वैवस्वत मनू चालू आहे. आपला जो मनू चालू आहे तो वैवस्वत, 7वा मनू. 5वा मनू झाला तो रैवत. तो तामसाचा भाऊ होता. त्यावेळेला इंद्र हा विभू होता, हिरण्यरोम हे सप्तर्षी होते, आणि विभू आणि विकुंठ यांच्यापासून भगवंतांनी वैकुंठ नावाचा अवतार धारण केला. म्हणून विष्णू सहस्रनामामध्ये वैकुंठ असं नाव आलेलं आहे. किंवा अजामिळाच्या कथेत वैकुंठ नाम ग्रहणम असा शब्द आलेला आहे. तो यासाठी की वैकुंठ हे भगवंताचं नाव आहे. तो विभू आणि वैकुंठ यांच्यापासून भगवंतांनी वैकुंठ हा अवतार धारण केला आणि यावेळेला वैकुंठ धाम निर्माण केलं रैवत मन्वंतरामध्ये. म्हणजे स्वयंभुव मनू, स्वारोचिष मनू, उत्तम मनू, तामस मनू, त्यानंतर रैवत मनू आणि चाक्षुष मन्वंतर. चाक्षुष मन्वंतरानंतर आपलं जे मन्वंतर आहे ते वैवस्वत सध्या चालू आहे. चाक्षुष मन्वंतरामध्ये हा चक्षुषचा पुत्र चाक्षुष हा होता. इथे इंद्र हा मंत्रद्युम हा इंद्र होता. आणि विराज आणि संभूती यांच्यापासून भगवंतांनी अजित अवतार धारण केला. ते भगवंतांनी अजित अवतार कसा धारण केला या संबंधीचा प्रश्न राजाने विचारला. तेव्हा शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, एकदा घटना अशी घडली की ज्या वेळेला एवं स्तुतसुरगणैर भगवान हरिरीश्वराः, एकदा घटना अशी घडली की इंद्र आपल्या आसनावर अधिष्ठित असताना या इंद्राने ऋषींचा अपमान करण्याची परंपरा पहिल्यापासूनच आहे. अनेकदा ऋषींचे अपमान झालेले, जसं बृहस्पतीचा अपमान झाला त्याप्रमाणे इंद्रांच्याकडून अनेक ऋषींचे अपमान होत गेलेले आहेत. याचप्रमाणे आजही तसंच झालं. घटना अशी घडली की त्यांनी वर्णन केलं. सूत म्हणतात शौनकादिकाला आणि शुकाचार्य म्हणतात राजा परीक्षितीला, यदा दुर्वास शापात सेंद्रा लोकास्त्र येऊन नृप. एकदा इंद्र आपल्या सभेत बसलेले असताना दुर्वास त्या ठिकाणी आले आणि दुर्वास सभेत आल्याबरोबर दुर्वासाने खरं म्हणजे अत्यंत सुंदर अशा प्रकारची माला आणलेली होती. त्यांनी इंद्राला देण्यासाठी ही माला आणली खरी, पण इंद्राने मात्र त्याचा अभ्यर केला आणि दुर्वासाचा अपमान झाला. यदा युद्धे सूर्यदेवा बाध्यमाना शतायुधैः नो, या ठिकाणी नोत्तिष्ठे रणमसं भूयशः. इंद्र उठलाही नाही, त्यांनी सन्मानही दिला नाही, दुर्वासाला महत्त्वही दिलं नाही, दुर्वासाचा अपमानही झाला आणि त्यांच्या माळेचा देखील अपमान केला. हे पाहिल्याबरोबर दुर्वासाने शाप दिला. आता दुर्वास तर शाप देण्यात पटाईत होते. दुर्वास सगळ्यात क्रोधी, कारण प्रत्यक्ष शंकराचे अवतार आहेत म्हणून क्रोध त्यांच्याजवळ होताच. त्याप्रमाणे दुर्वासाने शाप दिला, अरे इंद्रा, तू जर एवढा मदोन्मत्त झालेला असशील, तुला लक्ष्मीचा, राजपदाचा, मोठेपणाचा, वैभवाचा जर एवढा मद चढला असेल तर आज मी तुला शाप देतो की तू ताबडतोब राज्यभ्रष्ट होशील. काय, आणि दुर्वासाचा शाप तत्काळ खरा ठरला. निश्चिकाशा भवंस्तत्र, ताबडतोब इंद्र पदभ्रष्ट झाला. राक्षसांनी आक्रमण केलं आणि इंद्राची सगळी सत्ता गेली, त्याचं वैभव गेलं, सामर्थ्य गेलं आणि सगळे इंद्रादिक देव पुन्हा ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवाला म्हणू लागले, देवा अहो काय, माझ्याकडून एक चूक झाली, दुर्वासाचा शाप मला भवला आणि इंद्रपद गेलं, सगळ्या राक्षसांनी आक्रमण केलं, आमची सगळी शक्ती समाप्त झाली. त्याप्रमाणे लक्ष्मी गेली, सामर्थ्य गेलं, वैभव गेलं, मोठेपणा गेला, थोरवी गेली आणि सगळे लोक देशोधडीला लागले. काय करावं? ब्रह्मदेव म्हणाले, हो संकट तर आलंय हे खरं आहे आणि सगळे राक्षस मातलेले आहेत ही गोष्ट खरी आहे. चला आता आपण भगवान विष्णूला शरण जाऊ. म्हणून ब्रह्मादिक देव आणि सगळे देव विष्णूला शरण आले. ब्रह्मदेवानी शिफारस केली. या ठिकाणी एकेका पायरीप्रमाणे लोक त्या काळात येत असत. म्हणजे सगळ्या देवांनी ब्रह्मदेवाकडे यायचं आणि ब्रह्मदेवानी विष्णूकडे जायचं. त्याप्रमाणे ब्रह्मदेवानी विष्णूची प्रार्थना केली, अहो हे विष्णू,
आपण सर्व महान आहात, सर्व जगाचे पालक आहात आणि या देवांवर मोठी आपत्ती आलेली. एवं स्तुतस्स सुरगणेर भगवान हरिरीश्वरा. त्यांची स्तुती केल्याबरोबर, स्तौत्य केल्याबरोबर भगवान प्रगट झाले. भगवान हजारो सूर्य एकदम उगवावेत त्याप्रमाणे भगवान प्रगट झाले आणि त्यांनी विचारलं, काय हो म्हणले, काय अडचण काय? अहो म्हणले, काय सांगावं, सगळे देव देशोधडीला लागलेत आणि आता सगळे लोक केवळ राक्षसांच्या राज्याने त्रस्त झालेत, सगळे असुर माजलेत, काय करावं सांगा. महामणी किरीट आहे ना, भगवंताचं किरीट शोभत होतं, कुंडल शोभत होते, त्याप्रमाणे वनमाला शोभत होती, पितांबर शोभत होता. आणि भगवंतानी या अलौकिक रूपाचं प्रगटीकरण केल्याबरोबर सगळ्या देवांनी नमस्कार केला. ब्रह्मदेवांनी नमस्कार केला. हंत ब्रह्मन्न हो शंभो हे देवाम भाषितम. हे ऐकल्यानंतर भगवान म्हणतात, हे ब्रह्मदेवा, तुमच्या सर्वांचं म्हणणं मी ऐकलं, तुमच्या मनातली मी गोष्ट जाणली. आता मी तुम्हाला फक्त काही सांगू शकत नाही, फक्त युक्ती सांगतो. भगवंत स्वतः कुठल्याच कामात प्रत्यक्ष मदत करत नव्हते, युक्ती सांगतो म्हणले. मी काय युक्ती आहे? आता तुमचं राज्य गेलंय, हो म्हणले, वैभव गेलंय, मोठेपणा गेलाय, धन गेलंय, दौलत गेली आहे, लक्ष्मी गेली आहे आणि सत्ता गेली आहे. मग आता सत्ता राक्षसांची आहे. सध्या अनुकूल काळ राक्षसांचा आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. काळ कोणाला अनुकूल असतो? प्रत्येकाचा काळ असतो, प्रत्येकाची वेळ असते. प्रत्येकाची वेळ आल्याशिवाय त्याचं त्या ठिकाणी उत्कर्षही होत नाही आणि अपकर्षही होत नाही. म्हणून काळ आणि वेळ येईपर्यंत थांबावं लागतं. त्या भगवंतांनी सांगितलं की सध्या हा असुरांचा काळ आहे. ज्याप्रमाणे रात्रीचा काळ आहे, मग अंधार होणारच. अंधार का झाला? रात्रीचा काळ आहे, सध्या वेळ रात्रीची म्हणून अंधार आहे. अमावस्येचा काळ आहे, अमावस्येचा दिवस आहे आणि रात्र आहे म्हणून अंधार होणार. म्हणून जोपर्यंत सकाळ होत नाही तोपर्यंत वाट पाहणं भागच आहे. जोपर्यंत सकाळ होत नाही तोपर्यंत अंधाराचा विनाश होणार नाही. म्हणून तुम्ही आता एक काम करा. आता दानवांचा काळ आहे. भगवान विष्णू बोलू लागलेत, सध्या काळ दानवांचा आहे आणि म्हणून तुम्ही एक काम करा. काय? यात दानव दैत्ययास्तावत संधीर विधीयताम. जोपर्यंत दानवांचा काळ आहे तोपर्यंत संधी करा. संधी म्हणजे समेट करा, युती करा. युती जोपर्यंत यांचा काळ आहे तोपर्यंत आपण त्यांच्याशी युती केली पाहिजे. थोडं नमतं घ्या, थोडं कमीपणा घ्या. जागा वाटपामध्ये नमते घेतात ना युती करताना, असू द्या, पुढे नंतर बघताच. याप्रमाणे त्यांनी वर्णन केलं की यात दानव दैत्य. या भगवंतांनी अत्यंत मार्मिक शब्द वापरलेत आणि ते आजच्या काळाला लागू पडतात. तावत संधीर विधीयताम. जोपर्यंत आपण राक्षसांचा काळ आहे तोपर्यंत नमतं घ्या, थोडी संधी करा. संधी म्हणजे समेट करा. असं म्हणल्यावर इंद्र म्हणलं, काय राक्षसावर समेट करायचं काय? देव म्हणाले, मी सांगतो ते ऐका. आणि भगवंतांनी स्वतः या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. ही गोष्ट भगवंतांनी स्वतः सांगितली आहे म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ही गोष्ट अशी सांगितली त्यांनी, कोणती? अरयोपी ही संधेया सती कार्यार्थ गौरवे. जोपर्यंत त्यांचा काळ आहे तोपर्यंत आपल्याला त्यांच्या काळानुसार त्यांच्या कलाने वागावं लागेल. कधी कधी मूर्खाच्या सुद्धा कलाने वागावं लागतं. मूर्खम छंदानुरोधेन. मूर्ख जर असेल तर त्याच्या छंदाप्रमाणे, अनुरोधाप्रमाणे, लहान मुलाच्या नाही का आपण बालहट्ट पूर्ण करतो का? जोपर्यंत त्याचा हट्ट आहे, त्याचं काळ आहे, तोपर्यंत तो विसरला नाही तोपर्यंत तो मनात तेच ठेवतो. म्हणून आपल्याला त्याच्या मनाप्रमाणे ऐकावं लागतं. भगवान म्हणतात, कालेनानुगृहीतैस्तैर यावद्वो भव आत्मनः अरयोपी संदेया सती कार्यार्थ गौरवे अहे मूषकवद्देवा ह्यर्थस्य पदविंगते. हा फार महत्त्वाचा मुद्दा वापरला आहे. कालेन, जोपर्यंत काळ आहे त्यांचा तोपर्यंत आपल्याला संधी करावी लागेल. आणि उदाहरण दिलंय अरयोपी ही संधेया. मला वाटतं आजच्या काळाला अनुकूल, आजच्या राजकारणाला अनुकूल हा मुद्दा आहे. अरयोपी ही संधेया. जरी ते शत्रू आहेत, जरी ते विरोधक आहेत, जरी ते आपल्या विरोधात आहेत, तरी त्यांच्याबरोबर संधी करा. अरयोपी ही संधेया. कधी कधी शत्रूबरोबर सुद्धा समेट करावा लागतो, हात मिळविणी करावी लागते. नंतर हात हिसकावून सोडवता येईल, परंतु आपला जर काही स्वार्थ साधायचा असेल
तर युती करावी लागेल, नमतं घ्यावं लागेल. मोठेपणा बाजूला ठेवा, मी फार मोठा आहे म्हणून जरा बाजूला ठेवा मोठेपणा. आणि आरी म्हणजे शत्रूबरोबर सुद्धा संधी करा, शत्रूबरोबर सुद्धा आपण नमतं घेऊन त्याचा हात मिळवणी करा. अरयोपी ही संधेयाः सती कार्यार्थ गौरवे, हा मुद्दा आहे. सती कार्यार्थ गौरवे, जर आपल्याला आपला काम साधून घ्यायचं असेल, हा व्यावहारिक सल्ला आहे, हा राजकारणाचा सुद्धा सल्ला आहे. आपण कसं राजकारण करावं, कसं अर्थकारण करावं, कशा पद्धतीने वागावं, व्यवहारात कसं वागावं. नेहमी शत्रू म्हणून नेहमी विरोध करू नये. समोरासमोर विरोध करून कसं चालेल? शत्रू जर आपल्यापेक्षा बलाढ्य असेल तर विरोध करून चालत नाही. मग अगदी त्याच्याबरोबर संधी करायचा, आपण प्रस्ताव सोडायचा, प्रस्ताव टाकायचा. चीन नाही का असंच करतो, संधी करायचा, प्रस्ताव टाकता, नंतर पुन्हा हल्ला करतो. कधी कधी आपण शत्रूबरोबर सुद्धा संधी करावी. आणि अरयोपी ही संधेयाः, पण कशासाठी? सती कार्यार्थ गौरवी, जर आपल्याला गौरव म्हणजे गुरुत्व, जर आपल्याला एखाद्या चांगल्या गोष्टीचं महत्त्व सिद्ध करायचं असेल, आपलं काम साधून घ्यायचं असेल, कार्यार्थ म्हणजे काम साधून घेणे, तर आपलं मोठं काम साधून घ्यायचं असेल, हा अर्थ आहे. गौरवी म्हणजे आपलं मोठं काम साधून घ्यायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टीशी युती केली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीबद्दल आपण विरोध करता कामा नये, लहान लहान गोष्टीबद्दल विरोध नाही करायचा. कारण मोठा जर गडपा मिळवायचा असेल तर लहान लहान कामाच्या बाबतीत आपण सात्म्य, आपण एकरूपता दाखवली पाहिजे. या दृष्टीने आणि उदाहरण दिलं आहे अहिमूषकवत देवा, भगवंतानीच हा शब्द वापरला आहे, अहिमूषकवत देवा. अहिमूषकवत म्हणजे काय हो? त्याने उदाहरण असं दिलं की एक सर्प होता. अहि म्हणजे सर्प आणि मूषक म्हणजे उंदीर. एक सर्प होता, एका गारुड्याने हा मोठाचे मोठा सर्प, मोठाचे मोठा नाग एका पेटाऱ्यामध्ये पकडला. आता नाग खूप मोठा आहे, पण पेटाऱ्यात पकडल्यावर, पेटाऱ्यात गेल्यावर करतो काय? नाग महाभयानक नाग होता, काळा कभिन्न, लांब 10चा आकडा असलेला, फणा काढणारा असा तो नाग. थोडा जरी अंगावर नुसता वाऱ्याचा स्पर्श झाला तरी फणा काढणार असा तो नाग. पण तो गारुड्याने मोठ्या शिताफीने पकडला आणि त्याला एका पेटाऱ्यात टाकला. पेटाऱ्यात अडकला. नाग वळ 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 करू लागला, पण पेटाऱ्यातून बाहेर निघण्याचा मार्गच नाही. पेटाऱ्यात अडकला. काय करावं? 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 8 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झाले. नाग आतमध्ये नुसता वळ 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 करत होता. नाग हा तसा म्हटलं तर वायुभक्षी आहे, त्याला किती दिवस नाही खाल्लं तर चालतं. याप्रमाणे तो आतमध्ये राहिला. घटना अशी घडली, महिना 2 महिने त्यांनी पेटारा दिला होता ठेवून, गारुड्याने एका बाजूला ठेवून दिला. म्हणला बघू आता महिना 2 महिन्याने, नाग जरा थंड शांत झाल्यावर बघू, म्हणून त्यांनी तो एका कोपऱ्यात टाकला. कोपऱ्यात टाकला तर तिथं एक कोपऱ्यामध्ये एक उंदराचं बीळ होतं. त्यात एक बारीकसा पिटकुला उंदीर इकडं तिकडं फिरता 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 तर पेटाऱ्यावर चढला. आणि पेटाऱ्यावर चढून त्यांनी एक बारीक त्याला रोज कोरून 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 छिद्र तयार केले आणि त्या छिद्रातून आतमध्ये गेला. छिद्रातून आतमध्ये गेला तर आतमध्ये सर्प. खरं म्हणजे सर्प आणि उंदीर यांचं तर हाडवैर रे. सर्पाने उंदराला खायलाच पाहिजे होतं, इतके दिवसाचा उपाशी होता, मग खायला पाहिजे होतं. पण सर्पाने विचार केला, नाही 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 नाही, थांबा, आता जर आपण याला खाल्लं तर आपल्याला जन्मभर पेटाऱ्यात अडकून पडावं लागेल. म्हणून उंदीर आतमध्ये आल्याबरोबर त्यांनी उंदराशी समेट करायला सुरुवात केली, उंदराशी गोड बोलायला सुरुवात केली. उंदीर काय पटकन आतमध्ये गेला आणि काय तिथे खेळत बसला का? नाही. उंदीर काय करायचा, तो आधीच भित्रा, तो जायचा आणि पटकन बाहेर यायचा, तो जायचा की पटकन बाहेर यायचा. करता 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 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले. उंदीर तिथे खेळू लागला. सर्प त्याला काहीच करेना, म्हणून उंदराचं आता निर्भय होऊ लागला. हळूहळू भय कमी झालं, भीती कमी झाली, दचका कमी झाला. तो आता आपल्याला काही चावत नाही असं वाटू लागलं आणि मग उंदीर तिथे खेळू लागला. सर्प आणि उंदीर दोघांचे खेळणे सुरू झाले. तो त्याच्या अंगावर उडी मारायचा, बाजूला उडी मारायचा, खेळायचा, त्याला चकवायचा, पुन्हा तिकडं जायचा, पुन्हा इकडं जायचा, पुन्हा त्याच्या अंगावर खेळायचा, अंगावर मलमूत्र विसर्जन करायचा. तो म्हणायचा, हे सगळं स्वीकारलं मी, आता तुझं मल स्वीकारलं, मूत्र स्वीकारलं. आणि मग हळूहळू तो उंदीर पुन्हा बाहेर जायचा त्या छिद्रामधून. करता 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 तो म्हणाला, ओ उंदीर मामा, आम्ही तुमचे भाचे आहेत, तुम्ही आमचे मामा आहेत. हो म्हणजे उंदीर मामा तर प्रसिद्ध आहेत, तुम्ही सगळ्याचे मामा आहेत.
आम्ही भाचे आहेत. आणि मग भाच्याला एवढी मदत करू नये का? म्हणले काय करायचं? काही नाही म्हणले, हे जे तुम्ही बीळ केले ना थोडं मोठं करा, हे छिद्र थोडं मोठं करा. उंदराने त्याचं ऐकलं. उंदीर म्हणला आता हा आपला मित्रच झाला, आपण याच्या अंगावर खेळतो, बागडतो, हसतो, त्याप्रमाणे उडी मारतो, मलमूत्र विसर्जन करतो, तरी हा काही करत नाही. आणि उंदीर त्याच्याबरोबर निवांत खेळू लागला. 8-15 दिवस उंदीर खेळत होता. खेळता खेळता आतमध्ये जाऊन बाहेर यायचं, बाहेर जायचं, पुन्हा आतमध्ये यायचं, पुन्हा बाहेर जायचं, पुन्हा आतमध्ये, आतून पुन्हा बाहेर, याप्रमाणे करता 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 यांनी ते छिद्र मोठं करायला सुरुवात केली. हळूहळू हा उंदीर निघून गेला की या सर्पाने बघायचं आपल्याला जाता येते एका याच्यातून, पण नाही, अडकायचं. पुन्हा करता 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 महिना 1.5 महिना झाला आणि यांनी जे छिद्र तयार केलं ते आता जाण्याच्या योग्य केलं. आणि एके दिवशी मग हा सर्प, उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारची वेळ होती, भयंकर ऊन पडलेलं होतं आणि तो उंदीर त्यातून बाहेर पडला. सर्पही त्याच्या मागे बाहेर पडला. बस सर्पाला जाणं एवढं बीळ या ठिकाणी छिद्र तयार झालं. तोही बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर बाहेर गेल्याबरोबर तळपत होतं ऊन. मी म्हणत होतो दुपारची वेळ, उन्हाची, मे महिना, 12ची-1ची वेळ, आणि इतकं तळतळ ऊन होतं. उंदीर आणि सर्प दोघे खेळत होते खरे, पण उंदीर म्हणला, अहो भाचे, आम्हाला ऊन लागायला लागले. म्हणले काय, तुम्हाला ऊन लागायला लागले? मग आम्ही कशासाठी आहेत? तुमचे भाचे त्यासाठीच आहेत. अहो मामाला ऊन लागतंय म्हणल्यावर भाच्याने काय त्याच्यावर छत्री धरू नये का? मी तुमच्यावर छत्र धरतो. म्हणून या सर्पाने आपली फणा बाहेर काढली आणि फण्याची सावली केली आणि उंदीर त्याच्या खाली बसला. आता गार वाटतंय का? हो म्हणला, गार वाटतंय. आता वर्णन केले कवीनी की नाग सर्प फणाखाली पडली सावली. नागाने आपला फणा असा लांब केला आणि त्याची सावली धरली उंदरावर. उंदराचं पिटकुलं एवढंसं ते त्या सावलीमध्ये बसलं. नाग सर्प फणाखाली पडली सावली आणि मूषकासी सुखद जरी थंड वाटली. मूषकाला म्हणजे उंदराला सुखद वाटली. कसं वाटतंय मामा आता? गार वाटतंय म्हणला, थंड वाटतंय. असं ना, मग आपण आता खेळू. तो म्हणला हो आपण खेळू. असं म्हणून इकडं तिकडं पाहिलं आणि ताबडतोब म्हणला आता कशाचं हो, मी तर बाहेर आलोय आता. ताबडतोब त्याचा घास घेतला. उंदीर म्हणला, मामा भाचे, मामाला खाल्लं काय? मामा अहो गंमत करतोय मी, तोंडात कसं वाटतं बघा. असं म्हणून त्याला गट्टम गिळून टाकलं. कसं हो म्हणले? मग आधी का नाही गिळलं? अहो आधी काम साधायचं होतं, पेटाऱ्यातून बाहेर यायचं होतं. जोपर्यंत पेटाऱ्यातून बाहेर येत नाही तोपर्यंत मुक्तता नाही. आणि तोपर्यंत आपल्याला या दृष्टीने जसं सापाने विचार केला, त्यांनी वर्णन केलंय अहिमूषकवत देवा, त्याप्रमाणे ह्यर्थस्य पदविंगते. हे ज्याप्रमाणे त्या सर्पाने आपल्या पेटाऱ्यातून सुटका होण्यासाठी मूषकाशी मैत्री केली. वास्तविक मूषक त्याचं खाद्य, पण त्याच्याशी मैत्री केली आणि शेवटी मात्र त्याला धोका दिला. का धोका दिला? म्हणजे काय धोका द्यावा का? हो, शत्रूला धोका द्यावा लागतो. जर शत्रू योग्य पद्धतीने आपल्या स्वाधीन होत नसेल तर साम, दाम, दंड आणि भेद हे नीती सांगितलेलेच आहेत. तेव्हा अहिमूषकवत देवा, देवांनो तुम्ही याप्रमाणेच आता करा असं भगवंतांनी सांगितलं. तुम्हाला जर तुमचं कार्य साधायचं असेल तर तुम्ही याप्रमाणे करा. जा या राक्षसाशी संधी करा. आणि भगवंतांनी सांगितलं जा, आता बळीचं राज्य चालू आहे, बळीला म्हणावं आम्ही तुम्हाला शरण आलो. असं म्हणल्यावर सगळे देव आनंदित झाले. देव इकडे गुप्त झाले. सगळे देव इंद्रासकट बळीच्या दरबारात आले. बळीच्या दरबारात आल्याबरोबर सगळे राक्षस तयारच होते. हो म्हणले चला, देव आलेत, मारा त्यांना. आपण होऊन आलेत आणि निशस्त्र आलेत, हातात शस्त्र नाही, मारा म्हणले. बळी मोठा चांगला होता. बळी म्हणाला नाही, थांबा राक्षसांनो, निवात कवचादया, निवात कवच वगैरे राक्षस होते, त्यांना सांगितलं नाही मारायचं नाही, थांबा. अहो जो निशस्त्र येतो त्याला मारायचं नाही, जो संधी करायला येतो त्याला मारायचं नाही, जो शरणागत येतो त्याला मारायचं नाही. हां, युद्धाला आला तर मारा ना. आता ते युद्धाला नाही आले, येऊ द्या त्यांना. त्याप्रमाणे इंद्रादिक देव सगळे बळीकडे आले. बळी त्या आसनावर बसला होता इंद्राच्या, त्याला हात जोडले, नमस्कार केला. म्हणले महाराज, आमची एक संकल्पना आहे, आम्ही एक प्रस्ताव घेऊन आलोत. म्हणले प्रस्ताव? म्हणले कोणता प्रस्ताव आहे हा? कोणता प्रस्ताव घेऊन आलात? हो म्हणले प्रस्ताव असा आहे की बा आपण युद्ध करतो,
तुम्ही आमचे भाऊच आहेत. आणि आपल्या भावाभावामध्ये नेहमीच संघर्ष चालतो. बरं, इंद्रपदासाठी संघर्ष होणं स्वाभाविक आहे, पण त्यामध्ये राक्षसही मरतात, देवही मरतात, हे दोघांचं नुकसान होतं. मग आपण एक काम करा, आपण अमृत निर्माण करू, अमृत उत्पादन करू, या समुद्राचं मंथन करू आणि समुद्राच्या मंथनातून अमृताचा जर आपण स्वीकार केला, अमृत जर आपल्याला मिळालं, तर हे अमृत आपण दोघंही प्राशन करू. मग कुणीच मरणार नाही, युद्ध होत राहतील पण मरणार कुणीच नाही. हा प्रस्ताव मोठा चांगला आहे. हा विष्णूंनीच सांगितला होता की तुम्ही या नंतर अमृत मंथन करा, सगळ्या प्रकारच्या वनस्पती विरुद्ध हे समुद्रात टाका आणि त्याचं मंथन करून मग अमृत काढा. आणि कुठल्याही गोष्टीबद्दल लोभ धरू नका, हेही विष्णूंनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की असा प्रस्ताव आहे आणि आम्ही सर्वांनी हा विचार केला. त्याप्रमाणे या प्रस्तावावर तुमचं काय मत आहे? बळींनी लगेच सभा बोलावली. काय म्हणले, तुमचं काय मत आहे हो? म्हणले, राक्षस हो, देवांचं मत असं आहे की देव आणि दानव शेवटी भाऊभाऊच आहेत, शेवटी आपले वडील एकच आहेत, आई जरी भिन्न असली तरी. तेव्हा आपण दोघांनी मिळून जर एखादं मोठं काम केलं तर काय हरकत आहे, अमृत दोघांसाठी उपयुक्त होईल. सगळे राक्षस म्हणले, काही हरकत नाही, म्हणले आपण अमृत उत्पादनासाठी प्रयत्न करू. देव आणि राक्षस या दोघांनी अमृत मंथनासाठी आता कसा प्रयत्न केला, अमृत मंथनामध्ये काय अडचणी आल्या, त्यात विष कसं निर्माण झालं आणि बाकी 14 रत्न कसे निर्माण झाले, या संबंधीचे जे विवरण या ठिकाणी शुकाचार्य परीक्षितेला करतील, तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे विठ्ठल, सीताकांत स्मरण, जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव.